तर आजचा टॉपिक आहे आपला क्रिएटिंग इन्फो रेकॉर्ड्स. आता ऑलरेडी आपण परचेसिंग इन्फो रेकॉर्ड्स तर बघितलेले होते स्टॉक मटेरियलसाठी. ठीक आहे, तर हा एक पार्ट आहे एक मोठा टॉपिकचा. तर मोठा टॉपिक कुठला आपला मेजरली सोर्सेस ऑफ सप्लाय. ठीक आहे, तर सोर्सेस ऑफ सप्लाय म्हणजे नक्की एक्झॅक्टली काय असतं, तुला काय वाटतं काय असायला पाहिजे? ते आपले सोर्स सप्लायचे समजा एखादा भेंडारी समजा तो आपला सोर्स झाला. हा बरोबर. तर बेसिकली काय आहे ना, इंडस्ट्री वाईड दोन मेजरली सप्लायर असतात. एक तर स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, त्याच्याकडून आपण मटेरियल प्रोड्यूस करू शकतो आणि ते घेऊ शकतो, मॅन्युफॅक्चरिंग होणार, तेच आपल्याला भेटणार. ठीक आहे, तर तो एक झाला. आणि दुसरा एक्सटर्नल सप्लाय. तर एक्सटर्नल मध्ये मग तुझा मेजरली व्हेंडर येतो. ठीक आहे, आता इथे बघशील याच्यामध्ये. ठीक आहे, तर तुझे दोन सप्लाय आहेत. एक प्लांट हा कधी यूज होतो, ज्यावेळेस आपला प्रोक्युरमेंट टाईप इंटरनल असतं, इंटरनल मॅन्युफॅक्चरिंग असणार. ठीक आहे, त्यावेळेस. आणि दुसरा असतो आपला दुसरा व्हेंडर. ठीक आहे, दुसरा ठीक आहे, आपला हा व्हेंडर. तर व्हेंडर ज्यावेळेस असतो त्यावेळेस आता आपण नेहमी आपले म्हणतो परचेस रिक्वेशन मध्ये असाइन तर नाही केलेला अजून, आपला टॉपिक झालेलाच नाही. पण जनरली ज्यावेळेस आता आपण PR बनवतो किंवा PO बनवतो, ऑटोमॅटिक PO बनवणार आहे. ठीक आहे, त्या सिच्युएशन मध्ये काय आपल्याला हा व्हेंडर द्यायचा. तर हा व्हेंडर कोणकोणत्या सिनॅरिओ मध्ये सिस्टम स्वतः डिसाईड करते. ठीक आहे, तर जनरली काय असते की इन्फो रेकॉर्ड माहिती आहे, आपण इन्फो रेकॉर्ड बघितला आता. ठीक आहे, इन्फो रेकॉर्ड कशासाठी यूज होतो की एखादं मटेरियल असेल, त्या मटेरियलची प्राइस, त्याच्या कंडिशन्स वगैरे असतील, त्याची डिलिव्हरी कधी असणार. ठीक आहे, त्या कंडिशन्स वगैरे असतात. त्या कंडिशन आपल्या इन्फो रेकॉर्ड मध्ये मेंटेन असतात. आणि जी काय प्राइस वगैरे असेल, आता इथे जसं म्हणालो आपला एक व्हेंडर घेतला, मटेरियल घेतला, परचेस ऑर्डर घेतली, या व्यतिरिक्त आपलं प्लांट लेवल सुद्धा असते. ठीक आहे, म्हणजे 4 गोष्टी त्या असतात तुझ्या: व्हेंडर, मटेरियल, परचेसिंग ऑर्गनायझेशन आणि प्लांट. यांच्या बेसिसवरती आपला व्हेंडर डिसाईड होतो. आणि जी काही प्राइस असेल ती प्राइस आणि ज्या काही डिलिव्हरी कंडिशन्स वगैरे असतील त्या इथे मेंटेन असतात. आणि त्या ऑटोमॅटिकली PO मध्ये पॉप्युलेट होतात, जिथून बेसिकली तर प्राइस तुझी मेंटेन असते. इन्फो रेकॉर्ड व्यतिरिक्त आपला जो व्हेंडर डिटरमाइन होतो तो होतो आउटलाईन अग्रीमेंट वरून. तर आउटलाईन अग्रीमेंट काय, तर जसं याचं नाव आहे की ही अग्रीमेंट आहे. ठीक आहे, ही अग्रीमेंट आहे बेसिकली. अग्रीमेंट कसं म्हणतो, आता आपण घराची अग्रीमेंट करतो, नोटरी करतो, त्याच्यामध्ये काय असतं की एक लिमिटेड व्हॅलिडिटी असते की मी ह्या दिवसापर्यंत या घरामध्ये राहणार. इथे मेजरली काय असते, व्हॅलिडिटी. ह्या व्हॅलिडिटी आता फॉर एक्झाम्पल 1 जानेवारी पासून ते 31 डिसेंबर पर्यंत समजा व्हॅलिडिटी घेतली आपण एका वर्षाची. तर हा एक बॉन्ड बनला जातो, एक अग्रीमेंट बनतं की ज्याच्यामध्ये आपण व्हेंडर सोबत अग्रीमेंट करतो की ह्या तारखेच्या मध्ये मला मटेरियल पाहिजे. मग ह्या मटेरियल पाहिजे तर याच्या मटेरियलची प्राइस वगैरे पण ऑलरेडी डिसाईड असते त्याच्यासोबत. म्हणजे तुझं मटेरियल डिसाईड होतं, तुझी डिलिव्हरी कंडिशन्स डिसाईड होतात, तुझी प्राइस डिसाईड होते, व्हेंडर डिसाईड होतो. ठीक आहे, या 4 गोष्टी तुझ्या इकडे असतात आणि त्या अग्रीमेंट मध्ये मेंटेन असतात. अग्रीमेंट जनरली 2 टाईपचे असतात. एक असतो तुझा कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, आणि दुसरा असतो शेड्युलिंग अग्रीमेंट किंवा शेड्युलिंग अग्रीमेंट. त्या दोघांमध्ये बेसिक डिफरन्स काय की हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा आपण क्वांटिटीच्या बेसिसवरती करू शकतो किंवा प्राइसच्या बेसिसवरती करू शकतो. क्वांटिटीच्या बेसिसवरती कसा की मी म्हणालो की मला 1 लाख मटेरियल पाहिजे, कधी, या 1 जानेवारी ते 31 डिसेंबर मध्ये मला 1 लाख मटेरियल पाहिजे, कुठलंही असेल जे मटेरियल असेल ते. ठीक आहे, इथे मी क्वांटिटी डिफाईन करतो 1 लाख. ठीक आहे, मग त्या ह्या पिरियड मध्ये मी 1 लाख मटेरियल कधी घेईन. ठीक आहे, त्यासाठी तो कॉन्ट्रॅक्ट झाला. ह्या 1 लाखाची जी प्राइस असेल ती फिक्स असते. ठीक आहे, दुसरी गोष्ट असते हा असतो प्राइसच्या बेसिसवरती. म्हणजे मी व्हेंडरला म्हणतो मी क्वांटिटी डिसाईड नाही करत आहे, मी क्वांटिटी 10 घेणार, 20 घेणार, 1 लाख घेणार, 5 लाख घेणार, क्वांटिटी किती असू शकते, पण माझी प्राइस मी इथे फिक्स करतो की मी 5 लाखापर्यंतच मटेरियल घेईन. ठीक आहे, मग इथे मटेरियल वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे, पण माझी प्राइस फिक्स आहे की मी 5 लाखापर्यंत तुला कॉन्ट्रॅक्ट देतो, 5 लाखापर्यंतचा माल तू मला ह्या 1 जानेवारी ते 31 तारखेपर्यंत द्यायचा. ठीक आहे, हा झाला तुझा कॉन्ट्रॅक्ट. शेड्युलिंग अग्रीमेंट किंवा शेड्युलिंग अग्रीमेंट मध्ये काय असतं बेसिकली, इथे हा जो प्राइसचा पॅरामीटर आहे तो नसतो, इथे फक्त क्वांटिटीच्या बेसिसवरती असतं आणि ते शेड्यूल मेंटेन असतं. म्हणजे
महिन्याच्या 1 तारखेला, महिन्याच्या 15 तारखेला, दर महिन्याला किंवा प्रत्येक महिन्यात काहीतरी पर्टिक्युलर तारीख. फॉर एक्झाम्पल या महिन्यात फॉर एक्झाम्पल मला 8 तारखेला मटेरियल पाहिजे, ठीक आहे, नंतर 22 तारखेला पाहिजे, 20 तारखेला पाहिजे, 30 तारखेला पाहिजे. तर हे ह्या महिन्याचे 4 शेड्यूल मी मेंटेन करतो. परत मी पुढच्या महिन्यात जाणार 1 तारखेला, 4 तारखेला, 11ला, 18ला, 25ला, याचा शेड्यूल वेगळा असेल. ठीक आहे, म्हणजे काय ना की मंथ वाईज, डे वाईज जसं असेल, आवरली वगैरे सगळा शेड्यूल तुझा तिथे मेंटेन असतो. आणि त्या हिशोबाने तुला वेंडर मटेरियल सप्लाय करतो. तर तुझे बेसिकली 2 सोर्सेस ऑफ सप्लाय असतात की कुठून तू सप्लाय घेणार आहे, कुठून तुला सप्लाय भेटणार आहे. ते सोर्सेस तुझे 2 आहेत. एक तुझा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट इंटरनल किंवा एक्सटर्नल असेल तर वेंडर. वेंडरच्या केसमध्ये आपण कसं बाय करतो, एक तर तुझा इन्फो रेकॉर्ड मेंटेन करतो किंवा ऍग्रीमेंट असतात आपल्याकडे. ऍग्रीमेंट 2 असतात, एक तर कॉन्ट्रॅक्ट किंवा शेड्यूलिंग ऍग्रीमेंट. ठीक आहे, आता ह्याच गोष्ट आपण बघितल्या. परचेसिंग इन्फो रेकॉर्ड काय? इन्फो रेकॉर्ड फॉर शॉर्ट इज अ पार्ट ऑफ मास्टर डेटा ऑफ परचेसिंग डिपार्टमेंट. हा एक मास्टर डेटा आहे. मोस्टली इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारतात की एसपी मध्ये मास्टर डेटा कोणकोणते आहेत. आपण म्हणतो मटेरियल मास्टर आपण ऐकलं असतं, वेंडर मास्टर ऐकलं असतं, त्या व्यतिरिक्त बरेचसे मास्टर असतात. तसा हा एक मास्टर आहे. इन्फो रेकॉर्ड सुद्धा एक तुझा मास्टर डेटा. हा शॉर्ट पिरियड साठी असतो. इथे पण व्हॅलिडिटी असते 1 वर्षाची, 1 महिन्याची, 2 महिन्याची अशी व्हॅलिडिटी इथे पण असते. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त मास्टर डेटा कोणकोणता तुझ्याजवळ? कस्टमर मास्टर असणार, सोर्स लिस्ट वगैरे असणार. ठीक आहे, तर हे मास्टर डेटाचे टाईप झाले वेगवेगळे. तर हा एक मास्टर डेटा आहे. इथे काय रिलेशनशिप बिटवीन मटेरियल अँड वेंडर और मटेरियल ग्रुप अँड वेंडर. 2 रिलेशन आहेत, मटेरियल अँड वेंडर, मटेरियल आणि वेंडर किंवा तुझं मटेरियल ग्रुप आणि वेंडर. ठीक आहे, मटेरियल ग्रुप आणि वेंडरचा आपण बघणार आहे त्याच्यानंतर लगेच. त्याच्यामध्ये काय कंडिशन्स असतात इन्फो रेकॉर्ड मध्ये, त्या परचेसिंग ऑर्गनायझेशन लेवलला किंवा परचेसिंग ऑर्गनायझेशन लेवल प्लस प्लांट, ह्या 2 लेवल तुझ्या मेंटेन असतात. जी काय प्राइस आपण मेंटेन करणार आहे कंडिशन्स, ठीक आहे, त्या आणि त्या व्हॅल्यू आपण डिरेक्टली पीओ मध्ये यूज करू शकतो. ऑटोमॅटिकली त्या पीओ मध्ये डिटर्माइन होतं. त्यानंतर तुझा आउटलाईन ऍग्रीमेंट. आता आउटलाईन ऍग्रीमेंट मध्ये काय, हा तुझा लॉंग टर्म ऍग्रीमेंट आहे. कशामध्ये? परचेसिंग ऑर्गनायझेशन आणि वेंडर दोघांमध्ये ऍग्रीमेंट असते लॉंग टर्म. जनरली 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असे ऍग्रीमेंट असतात. मग ती सर्व्हिसची असेल किंवा स्टॉक मटेरियलची असेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये सप्लाय ऑफ मटेरियल ऑर द प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिसेस, दोघांपैकी त्यांच्यामध्ये ज्या कंडिशन्स असतात त्या ऑलरेडी डिसाइडेड असतात, प्रीडिटर्माइंड कंडिशन्स. परत प्रीडिफाईन पिरियड असतो, प्रीडिफाईन परचेस क्वांटिटी किंवा व्हॅल्यू असते. ठीक आहे, क्वांटिटी बेसिसवरती असतात किंवा व्हॅल्यूच्या बेसिसवरती असतात. आणि तिसरा सोर्स ऑफ सप्लाय आपला किंवा पहिला म्हणता येईल मेन प्लांट, जिथे आपण एसटीओ ने मटेरियल घेऊ शकतो आपला दुसरा एखादा प्लांट बघून. ठीक आहे, एसटीओ माहिती आहे ना, स्टॉक ट्रान्सपोर्ट ऑर्डर. ठीक आहे, ठीक आहे, इट इज पॉसिबल टू क्रिएट प्लांट ॲज अ वेंडर्स. हे करू शकतो आपण प्लांटला ॲज अ वेंडर आपण कन्सिडर करू शकतो. हे कधी जनरली करतो आपण की समजा आपल्याला आउटबाउंड डिलिव्हरी पाहिजे. ठीक आहे, डिलिव्हरीच्या बेसिसवरती पाहिजे. तर अशा सिच्युएशन मध्ये एसटीओचे टाईप आहे ऍक्च्युली विथ डिलिव्हरी, विदाउट डिलिव्हरी. तर त्या केसमध्ये आपण प्लांटला ॲज अ वेंडर कन्सिडर करू शकतो. आणि जनरली कधी करतो आपण की ज्या प्लांटमध्ये डिस्टन्स जास्त आहे, जवळ नाही, ठीक आहे, तिथे ट्रान्झिटचा वेळ वगैरे लागतोय, म्हणजे ट्रान्सपोर्टला वेळ लागतो, अशा सिच्युएशन मध्ये आपण करू शकतो. किंवा बिझनेसची पर्टिक्युलर नीड असेल की मला पाहिजे वेंडर, तर त्या सिच्युएशन मध्ये करू शकतो. ठीक आहे, तर आता इन्फो रेकॉर्ड. इन्फो रेकॉर्ड का इथे आला? कारण हा एक सोर्स ऑफ सप्लायचा पार्ट आहे. वेंडरसाठी आपण कंडिशन रेकॉर्ड इथे मेंटेन करतो. ठीक आहे, तर हा एक इन्फो रेकॉर्ड घेतला. इथे 2 लेवलवरती काम होतं. सगळ्यात अगोदर तर आपल्या हेडरला कुठला डेटा मेंटेन करायचा, एक वेंडर पाहिजे, एक मटेरियल पाहिजे आणि परचेसिंग ऑर्डर पाहिजे. या व्यतिरिक्त परचेसिंग ऑर्डर प्लस प्लांट हा यांनी इमेज मध्ये नाही दाखवलेला पण तो असतो. तर जनरल डेटा तिथे एक हा मास्टर डेटाचा रेकॉर्ड झाला. ठीक आहे, इथे तुझा ऍक्च्युअल मास्टर डेटा असतो. इथे मटेरियल ग्रुप तू कुठला तरी एक मेंटेन करणार. ऑर्डर क्वांटिटी किती असायला पाहिजे, मिनिमम, मॅक्झिमम वगैरे किंवा स्टँडर्ड काय असेल ते. तुझा प्लॅन डिलिव्हरी टाइम इथे आला, तुझ्या डिलिव्हरीच्या कंडिशन्स कशामध्ये, परचेसिंग डेटामध्ये.
हा जनरल डेटा झाला, हा पर्चेसिंग डेटा झाला. पर्चेसिंग डेटामध्ये प्लॅन डिलिव्हरी टाइम असतो, मिनिमम ऑर्डर क्वांटिटी काय असायला पाहिजे ती इथे असते. सोबत कंडिशन म्हणजे प्राइस रिलेव्हंट. बघ इथे तुझी ग्रॉस प्राइस किती असणार आहे, डिस्काउंट किती असणार आहे, इथे काही फ्रेट असणार आहे, या कंडिशन्स आपण इथे मेंटेन करू शकतो. आणि टेक्स्ट मध्ये तुला काही ऍडिशनल टेक्स्ट इन्फॉर्मेशन पाहिजे, इनपुट द्यायचे तर तू ते मेंटेन करू शकतो. ठीक आहे, तर हे झालं तुझं. आता इथे काय ME11 इन्फो रेकॉर्ड क्रिएट करण्यासाठी आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ME12 चेंज करण्यासाठी आणि ME13 तुझा डिस्प्ले करण्यासाठी. हे पण तेच आहे. इन्फो रेकॉर्ड स्ट्रक्चर, इन्फो रेकॉर्ड मध्ये 3 लेवल्स मध्ये डेटा मेंटेन होतो. जनरल लेवल वरती पर्चेसिंग ऑर्डर डेटा आणि पर्चेसिंग ऑर्गनायझेशन ऑर प्लॅन डेटा. जनरल डेटा मध्ये आपण ऑलरेडी बघितलं, वेंडर असतो, मटेरियल वगैरे असणार आहे, त्या गोष्टी असणार आहे. ठीक आहे, इथे ऑर्ग डेटा मध्ये प्राइसेस आणि कंडिशनचा रिलेव्हंट डेटा असतो. सेम डेटा तुझा एकतर तू परचेस ऑर्ग लेवल वरती मेंटेन कर किंवा परचेस ऑर्ग प्लस प्लॅन दोघांच्या लेवल वरती मेंटेन कर. जर तू परचेस ऑर्ग लेवल वरती मेंटेन करशील, ज्यावेळेस तू पीओ बनवतो त्यावेळेस पीओ प्लॅनला कन्सिडर नाही करत. पीओ ने बघितला की हा माझा हा परचेस ऑर्ग अवेलेबल आहे, इथे सिस्टम मध्ये जाऊन ME21 एक मिनिट. तर इथे हेडरला तो बघतो वेंडर कोणता आहे आणि इथे परचेस ऑर्ग कुठली, याच्या बेसिसवरती जे काही मटेरियल असेल इथे तिघांचं कॉम्बिनेशन, सप्लायर, परचेस ऑर्ग आणि मटेरियल, याच्या कॉम्बिनेशन वरती तो इथे जी काही क्वांटिटी असेल त्या क्वांटिटीच्या रिलेशन मध्ये तो प्राइस इथे अपडेट करून देणार. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस आपण प्लॅन मेंटेन करतो तर त्यावेळेस काय की आपण ह्या तिघ गोष्टी टाकू, सप्लायर टाकू, परचेस ऑर्ग टाकू, इथे मटेरियल पण टाकू. ठीक आहे, पण तो प्राइस अपडेट नाही करणार जोपर्यंत तुझा इथे जो काय प्लांट आपण कॉम्बिनेशन मध्ये मेंटेन केलाय तो टाकत नाही. इथे जर मी P001 टाकला आणि P001 साठी जर मी रेकॉर्डच मेंटेन नाही केलं कुठल्या कॉम्बिनेशन साठी, परचेस ऑर्ग आणि P001 प्लॅन, तर तो नाही करणार. पण जर मी परचेस ऑर्ग 2025 आणि प्लॅन P002 साठी जर मी रेकॉर्ड बनवला तर तो प्राइस इथे अपडेट करून दे. ठीक आहे, परचेस ऑर्डर डिफॉल्ट प्राइस आपण हे ऑलरेडी ट्राय केलेलं आहे, बघितलेलं आहे प्राइस कशी येते वगैरे. ठीक आहे, तेच आहे इन्फो रेकॉर्डचीच प्राइस पीओ मध्ये कशी येते दाखवलंय. आता इथे त्यांनी काय केलंय, इन्फो रेकॉर्ड मध्ये 10 रुपये मेंटेन केलेली आहे. कशासाठी, व्हेंडर, मटेरियल आणि परचेस ऑर्ग लेवल वरती. व्हेंडर ए मटेरियल 1 आहे, परचेस ऑर्ग 1000 आहे, त्यासाठी 10 रुपये. ठीक आहे, आणि इथे काय तोच व्हेंडर आहे, इथे मटेरियल पण तेच आहे, इथे परचेस ऑर्ग 1000 आहे आणि इथे प्लांट 3000 आहे. ठीक आहे, ज्यावेळेस तू प्लांट स्पेसिफिक टाकतोय, दोन वेगवेगळे रेकॉर्ड्स आहेत मेंटेन केलेले. ठीक आहे, हा प्लांट्स आणि परचेस ऑर्ग कॉम्बिनेशन साठी त्यांनी किती मेंटेन केली, 9 रुपये. ज्यावेळेस पीओ क्रिएट करशील इथे 10 रुपयाचा पीओ क्रिएट होईल, इकडे 9 रुपयाचा पीओ क्रिएट होईल. record स्पेशल इन्फो रेकॉर्ड. ठीक आहे, आता स्पेशल इन्फो रेकॉर्ड मध्ये काय की आता एनिवे आपण तर नॉर्मली क्रिएट कसा करतो, इथे ME11 मध्ये जातो. ठीक आहे, इथे आपण सप्लायर टाकतो, एक स्टॉक मटेरियल घेतो. आता एक करून बघू, समजा 11002 मटेरियल एक घेऊ कुठला तरी. आता प्लांट लेवल साठी पण आणि परचेस ऑर्ग लेवल साठी पण करायचं तर आपण दोघं मेंटेन करू. इथे कॅटेगरी आपली स्टँडर्ड, सब कॉन्ट्रॅक्टिंग कुठला पीओ च्या टाइप साठी करायचं त्या हिशोबाने कॅटेगरी घेणार. स्टँडर्ड 41 मध्ये नाही, ठीक आहे, इथे आहे 42. असा प्लॅन नाही, असं कसं काय, ठीक आहे. 42 साठी होतं, ऑलरेडी आहे काय, ओके, ऑलरेडी क्रिएट केलेला आहे आपण. बट एनिवे आता इथे ऑलरेडी आहे, इथे सप्लायर आहे आपला. ठीक आहे, हा सप्लायर आहे, हा मटेरियल आहे,
हा मटेरियल ग्रुप झाला, हा इन्फो रेकॉर्डचा नंबर झाला. तर हा तुझा दोघं ज्यावेळेस मी ते वेगळ्या लेवलवरती गेलो, कुठल्या ऑर्गनायझेशन लेवलवरती गेलो होतो, परचेस ऑर्डर डेटा. ठीक आहे, इथे तू दिसतोय इथं कॉम्बिनेशन आहे तुझा परचेसिंग ऑर 2025 आणि प्लॅन P00. तर ज्यावेळेस मी हे मटेरियल एंटर करणार, हा सप्लायर एंटर करणार, हा परचेस ऑर्डर प्लॅन एंटर करणार, त्यावेळेस माझी इथे नेट प्राइस टाकलेली नाही का तुम्ही, इथे फॉर एक्झाम्पल मी 100 रुपये टाकतो एका युनिटसाठी. ठीक आहे, तर ही डिलिव्हरी टाइम 2 दिवस, तर ही 100 रुपये माझी इथे अपडेट होणार आहे. ही 100 रुपये मी तिथे पण अपडेट केली, किंवा मग इथे मी कंडिशनमध्ये जातो, कंडिशनमध्ये सुद्धा माझी 100 रुपये इथे अपडेट असते. तर हा झाला माझा नॉर्मल स्टॉक मटेरियलसाठी. तर या व्यतिरिक्त स्पेशल इन्फो रेकॉर्ड कुठला आहे की इथे मी विदाऊट मटेरियल सुद्धा एक इन्फो रेकॉर्ड बनवू शकतो. मग जर विदाऊट मटेरियल असेल तर मला एखादा पॅरामीटर द्यावा लागेल. तर तो पॅरामीटर काय की मी एखाद्या मटेरियल टाईपसाठी इन्फो रेकॉर्ड बनवू शकतो. आणि हा जो इन्फो रेकॉर्ड आहे तो जनरली कुठे यूज होतो, तुझे कन्झ्युमेबल्स वगैरे असतील, ठीक आहे, नॉन स्टॉक मटेरियल्स आहेत, त्या केसमध्ये यूज होतो. आता सपोज माझ्याकडे कन्झ्युमेबलचा एक प्रकारचा एक मटेरियल ग्रुप असणारच आहे जनरली, आपण प्लास्टिक वगैरे बनवलंय, ठीक आहे, त्या हिशोबाने. तर जर मी प्लास्टिकचेच काहीतरी कन्झ्युमेबल्स असतील, त्यांची प्राइस मला मेंटेन करायची आहे, तर मी काय करणार, इथे मटेरियल नाही टाकणार, मी फक्त मटेरियल ग्रुपच्या बेसिसवरती कन्झ्युमेबलसाठी एक इन्फो रेकॉर्ड बनवू शकतो. आता त्याच्यामध्ये काय असतं की एक तर तू टेक्स्ट पीओ साठी यूज करू शकतो, किंवा जर तू मटेरियल बनवला त्या पर्टिक्युलर मटेरियल ग्रुपसाठी, ठीक आहे, तर त्या मटेरियलसाठी सुद्धा तू यूज करू शकतो. म्हणजे तू स्टॉक मटेरियल बनव किंवा UNPW चा नॉन स्टॉक वगैरे, ठीक आहे, नॉन व्हॅल्युएटेड असे मटेरियल बनव, आणि त्यांच्यामध्ये जर तू मटेरियल ग्रुप ज्याच्यासाठी तू इन्फो रेकॉर्ड बनवलेला आहे तो यूज केला तर त्याच्यामध्ये सुद्धा तो यूज होऊ शकतो. आता इथे काय काय गोष्टी आहेत वेगवेगळ्या. स्पेशल मध्ये काय म्हणतोय तो मटेरियल ग्रुप, इथे म्हटलं फॉर एक्झाम्पल ऑफिस, ठीक आहे, इथे शॉर्ट टेक्स्ट आपण पीओ मध्ये एंटर करतो, नोटपॅड, ठीक आहे, इथे सर्च टर्म वगैरे काय असेल. आता ही 2.5 रुपये, ठीक आहे, ही 2.5 रुपये कुठून येते, तुझी इन्फो रेकॉर्ड मधून येते. इन्फो रेकॉर्ड मध्ये तू काय टाकतोय, व्हेंडर टाकतोय, परचेसिंग ऑर्डर टाकतोय, ठीक आहे, प्लांट जर तुला वाटलं तर टाकू शकतो, कॅटेगरी स्टँडर्ड. पण इथे तू कुठे मटेरियल बघितलं का, मटेरियल नाही टाकलं त्याने काय टाकलंय, इथे फक्त मटेरियल ग्रुप टाकलाय, ठीक आहे, ते पण एंटर केल्यानंतर म्हणजे क्रिएट करायच्या वेळेस आता बघू आपण ते कसं. आणि त्यानंतर ज्यावेळेस तू परचेस इक्विजिशन बनवणार आहे, ठीक आहे, तिथे सोर्स डिटर्मिनेशन होतं. सोर्स डिटर्मिनेशन काय, बेसिकली आपण सोर्सेस ऑफ सप्लाय बघितले, ठीक आहे, कुठले, एक तर प्लांट किंवा एक्सटर्नल सप्लायर, एक्सटर्नल व्हेंडर आहे. एक्सटर्नल व्हेंडर असेल तर तुझा इन्फो रेकॉर्ड थ्रू येतो, किंवा कॉन्ट्रॅक्ट थ्रू येतो, किंवा शेड्युलिंग ऍग्रीमेंट थ्रू येतो, ठीक आहे. मग सोर्स डिटर्मिनेशन मध्ये हेच असतं की सिस्टम स्वतः डिसाईड करते किंवा स्वतः चेक करते सिस्टम मध्ये जाऊन की मला कोणकोणते सोर्सेस अवेलेबल आहेत. जे कुठले सोर्सेस अवेलेबल असतील त्या मटेरियलसाठी तर तो सिस्टम तिथे असाइन करून देतो, ऑटोमॅटिकली ते असाइनमेंट होऊन जाते. आता इथे काय म्हणतो फॉलोइंग आता टाइप ऑफ इन्फो रेकॉर्ड. इन्फो रेकॉर्डचे टाइप काय, इन्फो रेकॉर्ड्स विथ मटेरियल मास्टर डेटा, स्टॉक मटेरियल. आता हा एक झाला स्टॉक मटेरियल, हा तर आपण ऑलरेडी बघितला आहे, ठीक आहे. हा दुसरा आहे विदाउट मटेरियल मास्टर डेटा, त्याच्याच कन्झ्युमेबल मटेरियल, आपण हाच बघणार आहे. इथे सॉरी, इथे आपण काय करतो, मटेरियल ग्रुप आणि वेंडरचं रिलेशनशिप मेंटेन करतो, ठीक आहे. आता यामध्ये अजून काय काय गोष्टी आहेत. इन्फो रेकॉर्ड कॅन बी सजेस्टेड बाय द सिस्टम ॲज सोर्स ऑफ सप्लाय फॉर मटेरियल ग्रुप्स. मटेरियल ग्रुपसाठी इन्फो रेकॉर्ड हा एक सोर्स ऑफ सप्लाय म्हणून सजेस्ट केला जातो. कधी, जेव्हा आपण मॅन्युअली क्रिएट करतो एखादी रिक्वेशन, एखादी PR आपण बनवतोय मॅन्युअली, त्यावेळेस सिस्टम आपल्याला सजेस्ट करू शकतो कशासाठी, विदाउट मटेरियल मास्टर रेकॉर्ड. आपण मटेरियल ज्यावेळेस शिकलो मटेरियल कसं बनवायचं, त्यावेळेस आपण म्हणणार 2 टाईपचे मटेरियल असतात, विथ मटेरियल मास्टर, एक विदाउट मटेरियल मास्टर, कन्झ्युमेबलच्या केसमध्ये, ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण PR वगैरे बनवतो हा सजेस्ट करतो, पण काय आहे ना, सिस्टम does not automatically take into records info records for material groups into account when you create purchase order. PR मध्ये सजेस्ट करतो, पण ज्यावेळेस PO बनवतो
त्यावेळेस हा जो इन्फो रेकॉर्ड आहे तो ऑटोमॅटिकली येत नाही. जसं स्टॉक साठी काय करायचो आपण, आता हे एक्झाम्पल घेऊ, 42 साठी बनवलं आहे बरोबर. 11001 वेंडर होता आपला, 11001 हेडर 2025 परचेस ऑर्गोली मटेरियल 42 होता. आता मी प्लॅन जर टाकला, ठीक आहे, अजून प्राइस आलेली नाही, मी प्लॅन टाकतोय P001, ठीक आहे, प्राइस ऑटोमॅटिकली अपडेट झाली. ही प्राइस का आली, कारण इथे जो इन्फो रेकॉर्ड आहे हा तुझा इथे अपडेट झाला ऑटोमॅटिकली. हे बघ 83 52 83, ठीक आहे बरोबर. ह्या डिटेल्स आल्या, या डिटेल्स आली आणि जी 100 रुपये प्राइस होती आपली 100 रुपये त्याने अपडेट केली. पण ज्यावेळेस आपण विदाउट मटेरियल मास्टर करतो त्यावेळेस हा इन्फो रेकॉर्ड इथे जनरली ECC मध्ये होत नव्हता, S4 मध्ये मला पण लक्षात नाही आता होतो का नाही, पण आपण एकदा ट्राय करून बघू. ECC मध्ये तरी ऍटलिस्ट हा ऑटोमॅटिकली अपडेट होत नव्हता. इथे काय करायचं होतं सिस्टमच्या हिशोबाने, इथे जाऊन हा जो F4 आहे हा F4 जायचं, इथे आपले जे पॅरामीटर्स असतील ते टाकायचे आणि इथे सर्च करायचं, मग आपल्याला मिळू शकतो. तुम्हाला मी मागच्या 2-3 महिन्यापूर्वी किंवा 5-6 महिन्यापूर्वी एक सिच्युएशन बघितली होती, त्यावेळेस मी क्रिएट केला होता. PR मध्ये तर ऑटोमॅटिकली होत होता, PO मध्ये नाही लक्षात माझ्या, पण बघू एकदा ट्राय करून. पण त्यांच्या हिशोबाने तेच म्हणतोय की तो मटेरियल ग्रुप ऑटोमॅटिकली PO मध्ये इन्फो रेकॉर्ड ऑटोमॅटिकली होत नाही, त्याला आपल्याला सर्च करावं लागतं. तर काय म्हणतो, यू कॅन चूज अँड असाइन देम इन आयटम ओव्हर युजिंग द सर्च हेल्प. आता जे मी म्हणलं जिथे F4 ऑप्शन येतो तिथे आपल्याला इन्फो रेकॉर्ड हा मटेरियल ग्रुप साठी सर्च करावा लागतो. आता हा तुझा एखादा मटेरियल विदाउट मटेरियल मास्टर किंवा मटेरियल असा मटेरियल ज्याचा मटेरियल ग्रुप आपण हा इन्फो रेकॉर्ड मध्ये जो मटेरियल ग्रुप मेंटेन केलाय तो असू शकतो, अशासाठी आपण करू शकतो. आता हा बनवायचा कसा, तर क्रिएट, फॉर एक्झाम्पल मला सप्लाय हा द्यायचा आहे, मला मटेरियल नकोय विदाउट मटेरियल मास्टर, मी मटेरियल ब्लँक ठेवतो. परचेसिंग वार माझा 2025 प्लॅन P001, इन्फो रेकॉर्ड माझ्याकडे नाहीये, कॅटेगरी स्टँडर्ड, याला कंटिन्यू करतो. आता बघ, आता मला तो विचारतो काय, इथे इन्फो रेकॉर्ड डिस्क्रिप्शन, इथे फॉर एक्झाम्पल टाकतो मी इन्फो रेकॉर्ड फॉर मटेरियल ग्रुप. इथे मटेरियल ग्रुप कुठला आहे, तर आपण एकतर F4 मधून आपल्याला जो पाहिजे तो मटेरियल ग्रुप सर्च करू शकतो. आता आपण जो मागच्या वेळेस बनवला होता तो कुठला बनवला होता, प्लास्टिक बनवला होता, ठीक. ह्या पर्टिक्युलर प्लास्टिकच्या केस जे काय मटेरियल्स येतील त्याच्यासाठी आता ज्या मेंटेन आपण व्हॅल्यू करू त्या अपडेट होणार. आणि इथे 2 गोष्टी महत्वाच्या असतात तुझ्या, एक तर तुझा मटेरियल ग्रुप आणि दुसरं ऑर्डर युनिट. ऑर्डर युनिट आणि मटेरियल ग्रुप ह्या 2 गोष्टी जर PO मध्ये त्याला भेटल्या तर ती प्राइस पॉप्युलेट होईल. तर इथे मी ऑर्डर युनिट ईच ठेवतो, रिमाइंडर वगैरे गरजेचं नाहीये, शॉर्ट टर्म काही टाकू शकतो, याला काही प्रॉब्लेम नाही, ठीक. प्लॅन डिलिव्हरी टाइम 2 दिवस, स्टँडर्ड क्वांटिटी 10, नेट प्राइस इथे फॉर एक्झाम्पल 120 मी ठेवतो. GR बेस करायचं नाही करायचं ह्या गोष्टी आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत, ठीक आहे. आपला इन्फो रेकॉर्ड क्रिएट झाला, हा आपला इन्फो रेकॉर्ड आहे. हा कशासाठी झाला तर मी जर याला डिस्प्ले करतो, हा माझा मटेरियल ग्रुप साठी झाला. इथे मटेरियल नाही, मी परचेस ऑर्डर डेटावरती जरी गेलो तरी तो मला मटेरियल दाखवतोय का, अगोदर आपल्याला तो मटेरियल दाखवत होता, ठीक आहे, तो नाही. आता इथे काय तुझं प्लास्टिक आहे आणि तुझं ऑर्डर युनिट आहे आणि कोणत्या लेवलवरती मेंटेन केला आपण, परचेस विभाग आणि
प्लांट लेवलवरती प्राइस आहे 120. मी कंडिशन मध्ये जरी गेलो तरी इथे 120 प्रॉपरली मेंटेन. आता जर मी पीओ बनवला समजा, तर या केस मध्ये माझा इन्फो रेकॉर्ड ऑटोमॅटिकली अपडेट झाला होता. याला मी क्लोज करतो. परत M21 सप्लायर 11001 परचेस ऑर्डर 2025. आपला आयडी कोणाला दुसऱ्याला दिलेला नाही ना, कारण इथे कायम पर्सनल सेटिंग्स मध्ये मी चेंजेस करून ठेवतो. हेडर इथे कोणीतरी चेंज केलेलं नेक्स्ट परचेस ग्रुप कंपनी कोड 125. ठीक आहे, एवढाच इथे प्लांट नाही. एक्झाम्पल आपल्याला अजून बरेचसे घ्यायचे, एवढ्याच गोष्टी मी मेंटेन करतो. ठीक आहे. आता ह्या गोष्टी केल्या, मटेरियल नाही आहे, मी विदाऊट मटेरियल मास्टर करतोय, मग मला आयटम कॅटेगरी के घ्यावं लागेल. ठीक आहे, के किंवा दुसरी कुठली तरी अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी, सॉरी आयटम नाही, अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी मला घ्यावी लागेल. मटेरियल मी घेत नाही, मी नॉर्मल घेतो काहीतरी टेक्स्ट मटेरियल. तर मी इथे घेतो प्लास्टिक. आपला मटेरियल ग्रुप आहे ना, मी काहीतरी प्लास्टिकच घेतो. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक ग्लास घेतो. ठीक आहे, प्लास्टिक ग्लास. माझी प्राइस अजून आलेली नाही. मी आता प्लॅन टाकतो. कोणता प्लॅन पेंटेन केला आहे मी इथे P001. ठीक आहे, P001. माझी प्राइस नाही आली. तुम्हाला म्हणतो ऑर्डर युनिट मी तिथे टाकलंय इच, पण अजून पण माझी प्राइस नाही आली. जनरली आता ह्या लेवल पर्यंत प्राइस येऊन जायला पाहिजे होती, जसं मागच्या केस मध्ये बघितलं, स्टॉक मटेरियल मध्ये बघितलं आपण. ठीक आहे, तर इथे मी काहीतरी टाकतो 100 क्वांटिटी. पण काय म्हणतोय तो मटेरियल ग्रुप. आता जर मी मटेरियल ग्रुप टाकला, माझा मटेरियल ग्रुप कुठला होता, प्लास्टिक. अजून पण त्याने नेट प्राइस नाही घेतली. तर नेट प्राइस तो कधी घेईल, ज्यावेळेस आपण इथे जाऊन इन्फो रेकॉर्ड मध्ये इथे सर्च नाही करणार आपला स्वतःचा इन्फो रेकॉर्ड कुठला आहे. माझा सप्लायर 1100, परचेस ऑर्डर प्लांट P001, मटेरियल ग्रुप प्लास्टिक. सर्च करतो मी, मला एक इन्फो रेकॉर्ड भेटला. हा आपण बनवलेला होता, हा घेतला, एंटर करतो. अजून पण नाही आली जीएल. आपल्याला जीएल तर नाही, आपला प्लांट मध्ये जीएल नाही आहे. या प्लांट मध्ये जीएल नाही आपल्या जवळ. इन्फो रेकॉर्ड सॉरी, आपण हे केसेस बघितल्या त्या अगोदर कन्झ्युमेबलच्या. मला नाही वाटत हा काम करेल. 1250 काहीतरी कंपनी होती ना. एक काम करू, तिच्यासाठी बघू एखादा रेकॉर्ड बनवू. वेंडर, त्या कंपनीत कोणता वेंडर होता आपला, बघू एकदा. कंपनी कोड 8000. ठीक आहे, परचेसिंग ऑर्डर त्याची 1250 होती. प्लांट मला वाटतं 1250 होता, 1250. ठीक आहे,
with the same material group to plastic each. Purchase group, कुठलाही ठेवला तरी चालेल, तसं काही प्रॉब्लेम नाही. 5501. ठीक आहे. आता हा बनवला का आपण 21 आहे. सप्लायर आपला 8000 होता, आता नवीन बनवला तर. परचेस ऑर्ग होती 1250, कंपनी कोड 1250, अकाउंट असाइनमेंट के, प्लास्टिक ग्लासेस, ये क्वांटिटी 100, प्लांट 1250, ऑर्डर युनिट ईच, मटेरियल ग्रुप प्लास्टिक, जीएल अकाउंट ते काय होता, कंपनी कोड 1250. ठीक आहे. आता अजूनही ती प्राइस अपडेट नाही झालेली. प्राइस कधी अपडेट होईल, ज्यावेळेस आपण इथे जाऊ इन्फो रेकॉर्ड सेक्शन मध्ये. फ्री ऑफ चार्ज कसं काय, फ्री ऑफ चार्ज नाही पाहिजे मला, मे बी त्याच्यामुळे असेल. फ्री ऑफ चार्ज आपण इंडिकेट केलंय म्हणून 0. तर 1000 मटेरियल ग्रुप आपला होता प्लास्टिक, तर आपला इन्फो रेकॉर्ड आहे. इथे 108 किंमत आली. 108 का आली, 120 आपण ठेवली होती, पण याने याच्या प्राइसिंग प्रोसिजर मध्ये चेंजेस केलेले असणार आहेत. याने वेंडर डिस्काउंट टाकून ठेवलेला आहे फिक्स. मे बी हा याला मी 0 करतो, तर ही प्राइस आपली 120 इथे अपडेट झाली. ठीक आहे. तर हा होता तुझा विदाउट मटेरियल मास्टर आपण इन्फो रेकॉर्ड कसा क्रिएट करतो सोर्सेस ऑफ सप्लाय मध्ये, आणि याला तू सेव्ह करू शकतो. ठीक आहे. बाकी गोष्टी ह्या कंडिशन रेकॉर्ड कसे मेंटेन करायची प्राइसिंग प्रोसिजर मध्ये तर आपण बघितलेलंच आहे. काही डाऊट त्याच्यामध्ये? नेक्स्ट काय आहे का, आपण हे बघितलं मटेरियल ग्रुप साठी कसं क्रिएट करायचा. परचेस ऑर्डर पण बघितली. अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी के असणार आहे. पीओ क्वांटिटी मटेरियल टाकू शकतो. विदाउट मटेरियल पण आपण विदाउट मटेरियल बनवला. मटेरियल जर करायचा तर मटेरियल सुद्धा करू शकतो तू, तसं काही प्रॉब्लेम नाही. मटेरियल साठी एकदा बघू आपण ट्राय करून, पण याच्याकडे नसेल एखादा मटेरियल. एक मटेरियल बनवावं लागेल आपल्याला. इंडस्ट्री मेकॅनिकल बेसिक डेटा परचेसिंग, MRP नको आहे मला. प्लांट अकाउंट 1250. याच्याजवळ कुठला स्टोरेज लोकेशन, टेस्ट मटेरियल और
मटेरियल ग्रुप इथं आपण प्लास्टिक मेंटेन करतोय. या पण गोष्टी ठीक आहेत. ऍडिशनल काही मेंटेन नाही करायचे आहेत. रिलेशन क्लास 3000. ठीक आहे. यस 2070 तुझं मटेरियल झालंय क्रिएट. ठीक आहे. आता मी हा पीओ चेंज करतो. इथे काय घेतो मी 2070 मटेरियल फॉर टेस्ट मटेरियल ग्रुप आला. इथे मी क्वांटिटी 89, कंपनी 1250 आणि इथे अरे इन्फो रेकॉर्ड का बरं येत नाही. नाही ना, पण तो आपण मटेरियल ग्रुप वरती टाकला ना. इथे मी मटेरियल ग्रुप तर टाकला, आला आहे प्लास्टिक. आता आलं. आपला कुठला होता प्लास्टिक साठी. आला नाही अजून. नाही येत असं का बरं. काही राहिलंय का. नाही मटेरियल पण नवीन आहे आपला. अच्छा फिक्स इंडिकेटर फ्री इंडिकेटर आहे. फ्री कोणी करून ठेवलंय काय माहिती. बाय डिफॉल्ट फ्री नको यायला. तरी येत नाहीये. काहीतरी इश्यू असणार आहे. ठीक आहे, बघावं लागेल ते. अच्छा कंडिशनच नाही ते. PV00 कंडिशन मिसिंग आहे. इथे एक काम करतो मी, कंडिशन गायब नको व्हायला म्हणून प्राइस टाकून ठेवतो. पण इथे तो इन्फो रेकॉर्ड देत नाही. याचा प्राइसिंग प्रोसिजरचा इश्यू आहे. याचा प्राइसिंग प्रोसिजर मध्ये PV00 ऑटोमॅटिकली येत नाही आणि रिमूव्ह करून ठेवली आहे कदाचित. ठीक आहे, किंवा PV00 ला याने मॅन्युअल करून ठेवली असणार आहे स्टॉक मटेरियलच्या केसेस मध्ये. तर ही येत नाही, त्याच्यामुळे आपलं इन्फो रेकॉर्ड काम करत नाही. पण आयडियाली तो काम करायला पाहिजे. ठीक आहे, तर हा होता आजचा टॉपिक. याच्यानंतरच उद्या बघू वाटलं तरी एकदा ट्राय करून बघ. विदाउट मटेरियल मास्टर तर तो एनिवे परफेक्टली काम करतोय. मटेरियल मास्टर मध्ये पण काम करायला पाहिजे, पण तुझी प्राइसिंग प्रोसिजर मध्ये बोलायचं तसं. ठीक आहे.